नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय गायत्री, मेथीची भाजी? हां, हे का मित्रांनो, आता येताना मेथीची भाजी घेऊन आलो. चला म्हटलं डब्याला काहीतरी घेऊन जाऊ म्हटलं. तर डब्याला म्हणजे आता रात्रीच्या जेवणाला ही मेथीची भाजी. अजून काय बनवणार आहेस गायत्री? मेथीची भाजी आणि भाकरी. मला काहीतरी रशावाला बनवून दे ना, भाकर सोबत खायला. हां मित्रांनो, आता तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा कुणाचं चुकतं हे नक्की सांगा बरं. आता गायत्री 1 महिना लग्नासाठी राहून आली. तिच्या भावाचं लग्न होतं, बरोबर? तिच्या भावाचं आता लग्न होतं. मला सांगते पुढच्या महिन्यात म्हणे परत चला म्हणे, आपण जाऊ जानेवारी महिन्यात जाऊ म्हणे. आता फिरायचं असतं, जावयांना बोलवलं तर जायला लागतं, मानपान दिलं तर घ्यायला लागतं. आपण घरात बसून राहिलं कोणीच नाही विचारणार आहे तुम्हाला, बसून राहा. पण सुरतला उडवतात पतंग वगैरे. सुरतला नाही उडत, मग कुठं उडवतात? कुठे उडवतात? मुंबईलाच उडवतात. हा मग आता मकर संक्रांत येते, मकर संक्रांतला जायलाच लागतं. जायलाच लागतं. जायलाच लागतं. कुठं? माहेरी. नाही ना. आणि पोरांनी कुठे जायचं, मग आम्ही कुठे जायचं? तुम्ही येताल कुठं जायचं? इथंच राहायचं. कसं काय मग? आम्हाला पण कोणतरी घेऊन जायला पाहिजे ना. तुम्हाला भाऊबीजला घेऊन जा. हा भाऊबीजला घेऊन जा. गायत्री कुठल्या महिन्यात गेली होती तू लग्नाला? आपण कुठल्या महिन्यात गेलो? डिसेंबर नोव्हेंबर महिन्यातच ना? मग तू ऑक्टोबर पूर्ण 1 महिना राहिलीस तू सुरतला. ऑक्टोबरच्या परत नोव्हेंबरचा अर्धा महिना, म्हणजे 1.5 महिना राहिलो आपण. भूषण काय बात करताय तुम्ही? काय म्हणजे? ऑक्टोबर महिन्यात मला पाठवून दिलं, नोव्हेंबर महिन्यात माझे 23-24 लग्न, 1 तारखेला तुम्ही पाठवले ऑक्टोबरला. ऑक्टोबरच्या काहीतरी भूषण, 8 का 9 तारखेला गेली खोटं होती नाही तू. बोलायचं. हा सांग. नोव्हेंबरच्या 1 तारखेला गेली. नोव्हेंबरच्या 1? हा, 1 तारखेला रोहित आलेला. हा सॉरी, तर 30-31 तारखेला आलेला होता. हा, तर मी 1 तारखेच्या वेळेस 2 तारखेला गेले. मग दुसऱ्या दिवशीचं तिकीट होतं. नोव्हेंबर महिन्यामध्ये. नोव्हेंबर महिन्यात गेली. पण पूर्ण महिना मग काय पूर्ण महिना काय? हा ना गायत्री, पूर्ण महिना 1 महिना राहिलीस ना तू. 23 तारखेला तिथं तुम्ही आले. 23 तारखेला लग्न 23 तारखेला होतं. हा 23-24. मग आपण इथं किती तारखेला आलो? आपण किती तारखेला आलो? तिकडे 30 तारखेला आलो तर आपण इथं. हा, मग हा, मग 1 महिना झाला ना. मग 1 महिना ना, आणि बोलते बरं 1.5 महिना झाला. अरे मित्रांनो, ऑक्टोबर मला महिना पाठव, डायरेक्ट एवढे पाठी चालली. ऑक्टोबर महिन्यात मला जर 1 तारखेला पाठवलं असतं तुम्ही, तर बाप रे बाप, हे भाड्याचं घर विकून टाकलं असतं. मालिकचं. नाही ते ना. मित्रांनो, मला एक खरोखर सांगा, आता नोव्हेंबर 1 महिना राहिले ना मग सुरतला, तर आता बोलते राहायला नाही जायचंय ना आपल्याला, मग सोबत जाऊन यायचंय ना. हा तू असं सांगून घेऊन जाते. आता तुम्ही आपण सोबत जरी मला घेऊन जाणार तर येईनच ना. 2 दिवसाच्या सुट्ट्या काढायच्या आणि यायचंच आहे ना. नाही, तू काय सांगते मला? बोलते लांबकणीला आपण चला यात्रेला जावे. आता नको बोलते, आता कशाला? आपण गावी थंडी किती यार, मग लहान थंडी पोरगी किती? लहान पोरगी सोबत. सांगत होती लांबकणीला चला यात्रेला जाऊया, तिकीट काढून घ्या. पण आता सुरतला जायची काय आवश्यकता आहे का गायत्री? मग जायलाच लागेल ना. हा ना. काय त्रिशू? ये बघा, ही त्रिशू आली. काय त्रिशू, कशी आहे त्रिशू? ते बघा, हिने काल ते एका मुलीकडे बघितलं तिने, ते काय ते इयरफोन्स तिने मला लगेच घ्यायला लावले. तिने हे 300 रुपयाचे आहेत मित्रांनो. एवढी रडत होती नाही. इकडे तर त्रिशू मम्मीकडे येतात. ते कुणी 220 ला, 230 ला, 280 ला असे विकतायत, तुम्हाला 300 रुपयाला देऊन दिले. त्रिशू, वाज एकदा कसं वाजतं? कसं गाणं बोलते तू? हे बघा, ही त्रिशू. मग तू ना काय म्हणणं आहे गायत्री? काय करा ना मग, जावा ना का पुढला महिनाले? हा मग बघा, शुक्रवारी जायचं, हा. शनिवार रविवार थांबायचं. हा. ओ यात्रेला पण तसंच तर बोलत होते मी जायला. त्रिशू, मी व्हिडिओ बनवतोय ना. हे बघ, नुसते आगाऊपणा करते त्रिशू. मम्मी बघ काय सांगते. त्रिशू, मम्मी सांगते की आपण पुढच्या महिन्यात सुरत जाऊया म्हणे. तर काय करायचं? जायचं का सुरतला? हा, इकडे काय सुरतला जायचं का? नाही ना. हे बघ, पोरगी पण नाही म्हणते काहीतरी. ठीक आहे, तू इथं जायचा. तू इकडे ना त्रिशू. तू इथंच राहशील ना?
हा ठीक आहे गायत्री जा. त्रिशू इथंच राहणार मी आहे. एकटी जाईन. एकटी जाणार? हा, एकटी जाईन. मी तर तिकीट नाही काढून देणार तुला, तर मी मुंबईचे रस्ते पण नाही माहिती मला आहेत. माहिती आहे, इथून सीधा बोरिवलीला तिथं बस स्टॉपलाच थांबते. हा काय माहिती आहे, चली जा रे. तुला ट्रेन तरी माहिती आहेत का कुठले कुठले ट्रेन जाते? तुम्ही पण ट्रेनमध्ये बसून जाईल. हा? ते सुरतच सोडेल तुम्हाला. पण खरंच यार गायत्री पण आता तुला काही गोष्टी समजायला पाहिजेत ना. आता तुम्हाला ते समजायला पाहिजे ना. चला बाबा, नवीन नवीन लग्न झालेलं आहे. मित्रांनो एवढा बहीण खर्च आलेली आहे. एवढा चला खर्च जाऊन होतोय. बहिणीच्या हातची भाकरी बिकरी कशी बनवते काय तुमची बहीण, एक राऊंड मारून येऊन जाऊया. बरोबर आहे तिचं पण असं म्हणणं, तुम्हाला समजायला पाहिजे ना. अरे कस काय समजायला पाहिजे असं काय म्हणते तू गायत्री? बरोबर म्हणते मी. हा काही चुकीचं नाही म्हणते, बरोबर म्हणते. हा तू काय बरोबर मी म्हणते? बोललेली होती, हा म्हटलं इकडनं नामकणी जाऊया. हा. नामकणीवर नाही त्यांना पण सुरत घेऊन जाऊया. हा. आईला पण बोलली होती आता गेलेली तेव्हा. हा. आई बोलते चालेल, बोलते बघ बोलते येशील तेव्हा सांग बोलते, जाऊन येऊया उद्या. अरे हो पण जानेवारी मध्ये का नाही आपण मार्च एप्रिल मध्ये जाऊ मस्त. हा मार्च एप्रिल मध्ये तेव्हा पण जाईन. तेव्हा तर मी जाईनच 100 आणि 1% या जाईनच. या वर्षी पगार पण नाही वाढली गायत्री, इन्क्रीमेंट पण नाही झाली, थोडी पेमेंट पण नाही, पेमेंटचा प्रॉब्लेम आहे. हा आहे ना. हा, तू आहेस पैसे नाही खर्च करायचे. काय पैसे नाही खर्च करायचे आपल्याला. मग? आपल्याला सगळं ऐकू भेटतं. गायत्री लग्नामध्ये एवढे पैसे कुठे गेलेत काय गेले काही समजलं नाही मला. तुम्ही काय दाखवलं मला? तुम्ही काय बोलले? एवढी 10,000 5,000 हजारची कमेंट आलेली, मला काय नाही दिलेलं. रुपया पण नाही दिलेला. 1 रुपया पण नाही दिलेला? काहीच नाही ए बापरे, एवढं कोट नको बोलू हा गायत्री. नाही दिलेलं. असं नाही दिलेलं. सगळ्यांना मला फक्त शाळेत घेऊन दिलेली बस, हा. काहीच नाही दिलेलं. हा ना चालेल. जानेवारी मध्ये नाही जायचं आपण, मार्च एप्रिल मध्ये जाऊया आपण. जानेवारीमध्ये जाऊ. गायत्री आता पुढच्या वर्षी म्हणजे आता जानेवारी नाही आमची कधी माहिती आहे आता आता ते आजीचं वर्ष श्राद्ध पण आहे ना याचा अर्थ. कधी आहे? मार्च मध्ये आहे ना? मग जानेवारी जानेवारी मध्ये 12 तारखेला. नाही नाही. 12 तारखेला. आता मला एक सांग, आता आमची इन्क्रीमेंट पण होणार, ती जून जुलै मध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. तेव्हा पेमेंट वाढणार. हा? 5-6 महिने. काय आलं? 5-6 महिने. मग 5-6 महिने होऊन जातील ना. तिला बघा कुठे गेली ती? तिकडे गेली, आत्तूच्या घरी गेली नाहीये ती. तिथं. जिगू बघा तिला तिकडं. हे गायत्री तू काहीतरी चालू कर ना, पाणीपुरी वडापाव विक ना काहीतरी. आ म्हणजे मी चालू करेन तेव्हाच. अरे तसं नाही, म्हणजे असं घरी बसून काहीतरी बिझनेस करू शकता ना माणूस, छोटा मोठा व्यवसाय करू शकता ना. मी ताईला पण तर बोलते. मस्त ताई. आणि तुम्ही काढा बोलते. मित्रांनो, एक माझी मोठी बहीण पण घरीच असते, गायत्री पण दिवसभर घरीच असते. मी यांना सांगतो म्हटलं थोडेफार पैसे देतो मी, आणि आपलं तुम्हाला एखादी गाडी टाकून देतो म्हटलं पाणीपुरीची किंवा वडापावची. हा गायत्री, लागल्यास रोहितला पण इथं बोलून घे, भरपूर पैसे आहे गायत्री त्याच्यामध्ये. आपल्याला वाटतं हे UP बिहार वाले येऊन असे कपडे घालतात आणि असे पाणीपुरी विकतात. काम होऊन जायला पाहिजे ते बिल द्यायचं. कुठं बेन्स? नाहीये. कुठं होती? बघा कुठं? मम्मी सगळ्यात ना घरी शोधून आणि भेटतच नाही. इथं होते साहिल आणि त्यांच्या घरी. चिकू त्याच्याकडे बघा. बघा ते ये. टाकलं बघा, शोधून बघा. मग कॅमेरा फिरवा. ती तिकडे रोडावर गेली हे होती ती बघा, खेळायला. पाचशे दाखवा. आणि ती गेली ती होय. गेली ती. हा, असे करतात. ठीक आहे, तुझा प्लॅन कॅन्सल आहे मग गायत्री जानेवारीचा. आपण काहीतरी पाणीपुरी वडापाव याविषयी बोलत होतो गायत्री. पाणीपुरी वडापाव विकूया, मला सुरत फिरून येऊ. मग सुरत फिरून येऊ द्या, तुझं कधी पण असतं सुरत फिरत त्यांना येऊन द्या. तिकडनं विचारून येते ना पाणीपुरी सॉरी. मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा, गायत्रीला जानेवारी महिन्यामध्ये सुरत पाठवू की नको पाठवू? तिला जायचंय आता सुरतला. आता तुम्हीच सांगा. तुमच्या म्हणजे भावाची पण मित्राची पण थोडी म्हणजे समजून घ्या की गरीब परिस्थिती आहे बाबा. माऊल्यांनो भाऊनो म्हणजे खरं भाऊ असतील त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा गायत्रीला सुरत जाऊ दे असं. हा चल, मी आता एक हे देतो तुला, चॅलेंज देतो. काही नाही करत तुम्ही काय challenge बापरे नाही गायत्री, देत. खोटं नाही बोलायचं, काहीच नाही देत. खोटं नाही बोलायचं. खोटं नाही, काही पण खोटं नाही. तुला काय जानेवारी महिन्यामध्ये व्हिडिओ काढण्याशी मतलब आहे ना आपण सुरतला जाण्याचा? हा पण नको यार, कमेंट करणार आहे पण लगेच 100 कमेंट करून देतात आणि मला घेऊन जायला लागेल मग तुला सुरतला. एवढंच जायला लागेल ना. हा. नको नको, सगळे या व्हिडिओ मध्ये भावांनो, चॅलेंज नाही करायची आहे मला. please सगळे भावांनो, 50 जाऊ दे 100 नाही.
50च बघूया आपण तोपर्यंत काय 50? कमेंट. नाही नाही अजिबात नाही. 50 कमेंट्स तुझं ऐकून घेतात गायत्री. बरोबर 50 कमेंट्स करतात, मग मला घेऊन जायला लागेल मग तुला. घेऊनच जायला लागेल ना. नाही नाही अजिबात नाही. 50च कमेंट करा मित्रांनो. 100 बदलं तरी 50 जरी नाही, नाही, नाही. जायला आपल्याला तर घेऊन जाईल माझा नवरा मला. नाही नाही अजिबात नाही घेऊन जाणार तर तुला. जानेवारी महिन्यात नाही घेऊन जाणार. हे सक्सेस होईल, तुम्ही घेऊन जाणार माहिती का. चल आता आपले 6000 सबस्क्रायबर आहेत. ठीक आहेत. जर 10,000 सबस्क्रायबर झालेत ना पुढच्या महिन्यापर्यंत 15 तारखेपर्यंत, तर तुला 100 कुठं चाललं तुम्ही? 100 नाही 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 मग बरोबर आहे. माझं पण चॅलेंज आहे ना. मग जर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जर आपले 10,000 सबस्क्रायबर जर झालेत ना, तर मी तुला 100% सुरतला घेऊन जाईल. बस हे माझं चॅलेंज आता. 15 दिवस नाही अजून आहे, म्हणजे 20 दिवस आहेत. एका दिवसात पण लाखो सबस्क्रायबर होतात. चल जर या 15-20 दिवसात आपले 6000 आता सबस्क्रायबर आहेत, जर 10,000 पण झालेत ना, तरी तुला सुरत 100% घेऊन जाईल मी फिरायला. ठीक आहे, चालेल ना? चालेल मित्रांनो, चला बाय बाय. आता तुमच्यावरती आहे, गायत्रीला सुरत घेऊन जायचं का नाही घेऊन जायचं आता तुमच्यावरती आहे. प्लीज मित्रांनो 10,000 सबस्क्रायबर होऊन जाऊ द्या. हा. माझं झालं चॅलेंज जिंकू द्या मला, म्हणून जाऊ द्या फिरायला सुरत. एवढी दया करा माझ्यावर. 10,000 सबस्क्रायबर होऊन जायला पाहिजे. चला गायत्रीचे जर मला 10,000 मला सुरत जायचंय. जायचंय, जर पुढच्या महिन्यापर्यंत 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. ताई सगळ्यांना हा. विनंती करते, माझे 10,000 सबस्क्रायबर होऊन जाऊ द्या, मला जाऊ द्या. ठीक आहे चालेल, बघू बरं. चला मित्रांनो बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. बाय बाय.